नोटबंदी विरोधात काँग्रेस सांगलीत आक्रमक झाले। आज मुंबई आणि नागपुरात काँग्रेसतर्फे रिझर्व्ह बँकेला घेराव घातला जाणार आहे। यावेळी पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, विलास मुत्तेमवार, माणिकराव ठाकरे या घेरावात सहभागी असतील। तसंच 29 तारखेला नोटबंदी विरोधातील सभांचं आयोजन देखील केलं जाणार आहे। सरिता कौशिक आपल्यासोबत। सरिता, या महापालिका निवडणुका असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, यामध्ये नोटबंदी हा मुद्दा निश्चितच गाजणार आहे आणि काँग्रेस सुद्धा आक्रमक झालेली कळती आहे। अगदी बरोबर। आज काँग्रेसनं नोटबंदीचा मुद्दा सोडायचा नाही असं ठरवल्याचे हे सगळं दिसतं आहे। कारण नोटबंदीचा खरं तर नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये काही फरक पडला का असा जर का प्रश्न विचारला तर खरं तर भाजपाला भरपूर यश मिळालं। मात्र तरीही नोटबंदी हा मोठा मुद्दा काँग्रेसला वाटतो आहे आणि त्याच्या विरोधात मोठी मोर्चे बांधणी आहे। आज जर का आपण बघितलं की मुंबई आणि नागपूर अशा दोन ठिकाणी या नोटबंदीच्या विरोधात जो काही घेराव आहे त्यासाठी संपूर्ण नेतृत्व यांनी अगदी नियोजित पद्धतीनं स्वतःला डिवाइड करून घेतलेलं आहे। मुंबईमध्ये काही नेते राहणार आहेत, अशोक चव्हाण तिकडल्या घेरावाला लीड करणार आहेत, तर नागपूरच्या घेरावाला पृथ्वीराज चव्हाण लीड करणार आहेत। नागपूरला विखे पाटील आहेत, मुंबईला इतर अजून काही नेते आहेत। त्याचबरोबर कुठले नेते कुठे राहणार एवढंच नव्हे तर दिल्लीहून सुद्धा एआयसीसीनं आपले प्रतिनिधी खास या घेरावासाठी पाठवलेले आहे। आणि आपण पाहिलं काल मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसच्या दोन्ही ठिकाणी बैठका घेण्यात आल्या, याचं प्लॅनिंग करण्यात आलंय आणि हा घेराव सक्सेसफुल करणं हा एक भाग आहे। त्याचबरोबर नुसतं घेराव करून हा मुद्दा सोडायचा नाही तर दोन्ही ठिकाणी नेते मंडळी ह्या विषयावर म्हणजे नागपूरला पृथ्वीराज चव्हाण आणि मुंबईला इतर नेते हे बोलणार आहेत, मीडियाच्या मार्फत स्वतःचं मत खास नोटबंदीवर परत एकदा आज मांडणार आहेत। अशा पद्धतीची ही सगळी भूमिका काँग्रेसनं घेतलेली आहे। दीपक, निश्चितच